नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे काव्या नंदिनीला म्हणत असते, ताई अगं किती छान डान्स केलास तू, माहिती आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते, खरंच? तेव्हा काव्या म्हणते, खरं तर तू एकटीने नाही, तुम्ही दोघांनी खूपच छान डान्स केला. तुला खरं सांगू का, आज आहे ना एवढ्या जोड्यांमध्ये जर कुणी सगळ्यात परफेक्ट जोडी असेल ना, तर तू आणि पार्थ तुमच्या दोघांची होती. काय नाचलात गं, खूपच छान. आणि महत्त्वाचं म्हणजे शेवटला तुम्ही दोघांनी जी काही ती पोज दिलीत ना, एकमेकांना अशी मिठी मारून, वा 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 वा, ती तर पोज खूपच जास्त छान होती. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, अगं ती डान्समध्ये स्टेप नव्हतीच मुळी. तेव्हा काव्या म्हणते, म्हणजे? तेव्हा नंदिनी म्हणते, अगं मी तुला सांगितलं नाही, पण खूप गडबड झाली होती, तुला माहिती आहे का? तेव्हा इथे काव्य म्हणते, काय झालं होतं? तेव्हा नंदिनी म्हणते, अगं डान्स करता करता माझा ब्लाऊज इथे थोडासा उसवला होता, मला कळलंच नाही. पण बरं झालं पारचं लक्ष गेलं आणि मग नंतर त्यांनी ती माझ्याबरोबर स्टेप केली होती. त्यांची जी शॉल होती ती माझ्या खांद्यावरती त्यांनी ठेवली होती आणि मग आम्ही ती स्टेप केली. तेव्हा काव्या म्हणते, काय बोलतेस काय? अगं पण तुझा ब्लाऊज असा कसं काय उसवेल, दाखव बरं मला, बघू दे. तेव्हा इकडे आता नंदिनी काव्याला आपला ब्लाऊज दाखवते, जो खांद्यावरती उसवलेला असतो. खरं तर ते सगळं कारस्थान रम्याचं असतं. तेव्हा इकडे आता काव्याने ते ब्लाऊज बघितल्यानंतर ती खूपच आश्चर्यचकित होते. नंदिनीकडे बघायला लागते आणि म्हणत असते, ताई तू बघतेस का? म्हणजे हे आहे ना फाटलेलं नाही आहे, हे कुणीतरी जाणून बुजून ही ब्लाऊजची शिवण उसवलेली आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं काय बोलतेस तू हे काव्या? मुद्दामून असं कुणी का करेल ना? तेव्हा काव्या म्हणते, सांग ना मग, तुझ्या ब्लाऊजची शिवण अशी कशी काय उसवेल? मला माहिती नाही कुणी केलंय, का केलंय, मुद्दामून केलंय की नाही, पण हे कुणीतरी जाणून बुजूनच केलेलं आहे. तेव्हा रम्या म्हणते, हो आई, मीच त्या नंदिनीच्या ब्लाऊजची शिवण उसवली होती. कारण मला तिचा सगळ्यांसमोर पचका करायचा होता. तिची मान खाली जायला हवी होती मला. पण बघितलंस ना काय झालं? म्हणजे एवढं सगळा प्लॅन केला होता ना, पण माझ्या मनासारखं काहीच घडत नाही आई. अगं का असं होतंय? म्हणजे त्या नंदिनीचा पचका का नाही झाला? तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, नाही गं काव्या, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझी ब्लाऊजची शिवण का बरं कुणीतरी जाणून बुजून काढेल? तेव्हा काव्या म्हणत असते, मग ताई तूच सांग बरं, नवीन ब्लाऊजची शिवण बरोबर खांद्यावरती कशी काय जाईल? गेली तर इथे बाजूला वगैरे जाईल ना. खांद्यावरती इथे जिथे गरज नाही तिथे कसं काय बरं फाटेल? माझा काही विश्वास बसत नाहीये, कुणीतरी हे मुद्दामूनच केले. तेव्हा इकडे आता नंदिनी टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा काव्या म्हणते, बरं ठीक आहे, जाऊ दे ना, झालं ना सगळं व्यवस्थित. पार्थने अगदी व्यवस्थितरित्या सगळं काही सांभाळून घेतलं आणि आपल्याला तेच हवं होतं. बाकी तुमचा डान्ससुद्धा उत्तम झाला आणि तुमची जोडी तर खूपच जास्त छान आहे. खरं सांगू का ताई, पार्थ म्हणजे तुला आहे ना, अगदी तुझ्या पावलावरती पाऊल टाकतील. म्हणजे तुला दर वेळेला ते प्रोटेक्ट करतील, तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, तुझा हात पकडून सगळीकडे फिरतील बघ तू, तुझी साथ ते कधीही सोडणार नाही. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, अगदी बरोबर, ते तर आहेच, पार्थ खरंच खूप चांगले आहेत आणि प्रोटेक्टिव्ह आहेत. तेव्हा रम्या म्हणत असते, की आई सांग ना, मी काय करू मग? जर माझ्या मनासारखं काही घडतच नाही आहे, तर मला काही ना काहीतरी केलं पाहिजे ना. अगं आता उद्यावरती लग्न आले, उद्या पार्थ आणि नंदिनीचं लग्न होईल, तेव्हा उभं राहून मी त्यांच्या डोक्यावरती काय अक्षदा टाकू का? मी सगळं काही हे बघत बसू? माझ्याने हे होणार नाही आहे. तू काही करणार आहेस की नाही? हे बघ आई, मी तुला शेवटचं सांगते, जर माझं आणि पारचं लग्न नाही झालं ना, तर मी काय करेन काही सांगता येत नाही. आणि म्हणूनच त्या नंदिनीला मला काही करून सगळ्यांसमोर तोंडावरती पाडायची होती. तेव्हा इकडे वसू म्हणत असते, रम्या त्यासाठी हे सगळं करायची गरज नाही आहे. मी सांगितलंय ना, उद्या तुझं आणि पारचंच लग्न होणार, नंदिनीचं आणि पारचं नाही. तेव्हा रम्या म्हणते, आई तू काय करणार आहेस गं एवढं? म्हणजे असं काय करणार आहेस की त्या दोघांचं लग्न मोडणार आहे? तेव्हा इथे आता वसू म्हणत असते, ते तुला उद्याच कळेल की नक्की मी काय करणार आहे. तेव्हा इकडे काव्य म्हणत असते, ताई मी खरंच सांगते, तुला आहे ना पार्थ म्हणजे तुझं नशीब खरंच खूप चांगलं आहे. तुला पार्थसारखा इथे आता तुझी साथ देणारा लाईफ पार्टनर तुला मिळाला आहे. अगं सगळीकडे आता पार्थच असणार आहेत, तुझी काळजी घ्यायला, तुझा हात पकडून तुला सगळीकडे नेणारा. तुझ्या नावाच्या पुढे सुद्धा पार्थचं नाव लागणार आहे. म्हणजे आता माझ्या नंदिनी ताईचं नाव आहे सौ नंदिनी पार्थ देशमुख, बरोबर की नाही?
म्हणजे बघ ना तू किती प्रोटेक्टिव्ह आहे ते. तुझा ब्लाऊज फाटला, तुला सांभाळून घेतलं. मी पण नाही का सीडीवरून पडत होते, तेव्हा मला सुद्धा सांभाळलं त्यांनी. तेव्हा नंदिनी म्हणते, "हो ना गं, खरंच सांगते तुला. पार्थ खरंच खूप चांगले आहेत आणि त्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ते माझ्या पाठीशी उभे राहतात ना, माझी साथ देतात. मला माहिती आहे, आयुष्यामध्ये जेव्हा कधी मला गरज लागेल, कितीही मोठं संकट असेल, तरीसुद्धा पार्थ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील." तेव्हा काव्या म्हणते, "हो गं, हो राहतील, हो राहतील. सगळीकडे आता पार्थच असतील, सगळीकडे तुझ्याबरोबर सुद्धा, तुझ्या पाठीशी सुद्धा आणि तुझ्या नावाच्या पुढे सुद्धा. सौ नंदिनी पार्थ देशमुख, बरोबर की नाही?" तेव्हा इथे काव्या नंदिनीला चिडवण्याचा एक चान्ससुद्धा सोडत नसते. नंदिनी इथे आता खूपच जास्त लाजत असते. पण एक मात्र खरं प्रेक्षकांनो, इथे आपण बघितलं तर काव्या, नंदिनी दोघीसुद्धा पार्थचं खूप जास्त कौतुक करत असतात. पार्थ एक किती चांगला माणूस आहे, हे सगळेजण आता म्हणत तर असतातच. पण इथे नंदिनीने आणि काव्याने दोघींनी त्याचा हा चांगला स्वभाव अनुभवलेला असतो. तो खूप जास्त प्रोटेक्टिव्ह, केअरिंग आहे, हे दोघींना सुद्धा बरोबर कळलेलं असतं. तेव्हा इथे काव्या नंदिनीला त्याच्या नावाने, त्याच्या स्वभावाने चिडवत असते आणि नंदिनीसुद्धा चिडत असते, लाजत असते. तर इकडे प्रेक्षकांनो दोघीजणी खूप जास्त खुश असतात. त्याचबरोबर इथे वसुंधराने एक नवीनच प्लॅन तयार केलेला असतो. ती रम्याला म्हणत असते, "तू काळजी करू नको आणि ही सगळी कटकारस्थानं करायची सुद्धा तुला गरज नाही आहे. अगं मी तुला सांगते ना, लग्न तर तुझं आणि पार्थचंच होणार. त्या नंदिनीच्या नावापुढे कधीच पार्थचं नाव लागणार नाही आहे. लग्न तर तुझं पार्थशी होणार आणि देशमुखांची सून म्हणून तूच जाणार आहेस. तुझं नाव असणार आहे रम्या पार्थ देशमुख." तेव्हा रम्या म्हणत असते, "आई खरंच, खरंच असं होईल?" तेव्हा वसुंधरा म्हणते, "तुझी आई सांगते ना तुला. तू फक्त माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. नक्की सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होणार. पण तोपर्यंत शांत राहायचं. या कारणाचं त्या कारणाला कळू द्यायचं नाही. कळलं का तुला?" तेव्हा रम्या म्हणते की "ठीक आहे आई, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे." तर इथे प्रेक्षकांनो लग्नाचा दिवस फायनली आलेला असतो. त्याचबरोबर इथे आता पार तयार होत असतो, तर इकडे नंदिनी तयार होत असते. त्याचबरोबर इथे काव्या, आरोशी नंदिनीला तयार करत असतात आणि इथे जीवा आणि युग दोघेजण आपल्या भावाला म्हणजे इथे पार्थला तयार करत असतात आणि दोघेही खूपच जास्त छान तयार झालेले असतात. लग्न आहे त्यामुळे दोघेजण उत्तम तयार झालेले असतात आणि खूपच सुंदर दिसत असतात. तर इथे प्रेक्षकांनो आता इकडे फायनली नंदिनी आणि पार्थ या दोघांचं लग्न होत आहे. कटकारस्थानं करण्यासाठी बरीच माणसं आता लग्नामध्ये सामील झालेले आहेत. त्याच्यामध्ये रम्या, वसुंधरा, त्याचबरोबर दीपक, त्याचा साथीदार, हे सगळे लोक एकत्र आलेले आहेत आणि सगळेजण मिळून नंदिनी आणि पार्थचं लग्न मोडण्यासाठी प्रयत्न देखील करणार आहेत. पण त्या प्रयत्नांना यश येतंय की नाही हे तर आपल्याला आता बघावंच लागणार आहे. पण त्याचबरोबर इथे नंदिनी आणि पार्थ दोघेही आपल्या लग्नामध्ये खुश असतात आणि महत्त्वाचं म्हणजे लग्न एन्जॉय करत असतात. त्यामुळे इथे आता दोघेही छान तयार झालेले असतात. काव्य आरुषी म्हणते, "अरे वा, ताई किती सुंदर दिसतेय." तर इथे जीवासुद्धा म्हणत असतो आणि युग की "दादा, अरे खूप छान दिसतोयस तू, खूपच छान." त्यानंतर काव्य म्हणते की "ताई, अगं फक्त इथे गौरीपूजनाला तू इतकी छान दिसतेस या साडीमध्ये, मग अजून लग्नाची नऊवारी तर तुला नेसायची आहे. लग्नाची नऊवारी नेसल्यानंतर तू किती सुंदर दिसणार आहेस, तुला माहिती आहे का?" तेव्हा नंदिनी म्हणते, "खरंच?" तेव्हा काव्या म्हणते, "अगदी खरंच, खरंच खूप सुंदर दिसतेस, कुणाची दृष्ट नको लागायला." तेव्हा शारदा म्हणत असते, "हो ना, खरंच माझी मुलगी किती सुंदर दिसते, कुणाची दृष्ट नको लागायला." आणि डोळ्यातलं काजळ काढून ती आपल्या मुलीच्या कानाच्या मागे लावते. तेव्हा इकडे आता नंदिनीसुद्धा इमोशनल होते. तेव्हा इकडे आरुषी म्हणत असते, "खरंच ताई, खरंच अगं खूप छान दिसतेस तू. जीजू तुला बघून आहे ना फ्लॅट होणार आहेत, फ्लॅट." तेव्हा इकडे काव्य म्हणते, "फ्लॅट नाही गं, किन बोल्ड होणार आहेत. आता फक्त सगळीकडे पार्थ आणि पार्थच आणि त्यांच्यासाठी आमची नंदिनी ताई, बरोबर की नाही?" तेव्हा इथे शारदा म्हणत असते की "खरंच माझी मुलगी आता बघता बघता निघून जाईल. आज माझ्या मुलीचं लग्न आहे." तेव्हा आरुषी म्हणत असते, "आई, आता तू असं सगळं बोलून ताईला उगाच इमोशनल करू नकोस हां. नाहीतर ताई आत्ताच रडायला लागेल आणि एवढा छान मेकअप खराब होईल. आपण एक काम करूया, लग्न झाल्यानंतर ताईच्या पाठवणीच्या वेळेला रडूया, म्हणजे मेकअप खराब झाला तरी चालेल." काव्य म्हणते, "अगदी बरोबर. पाठवणीच्या वेळी आपण इतकं रडायचं नाही की मेकअपचा धुरळा पाडायचा, बरोबर की नाही? पण आता नाही. आता इकडे ताई तू एकटी नसणार आहेस हां.
पार तुझ्या बरोबर असणार आहेत, असा हातात हात धरून प्रत्येक पावलावरती पार तुझ्या बरोबर असणार आहेत, हो की नाही? मग तेव्हा तुला आमची आठवण कशाला येईल? तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही जास्त रडू नका, नाहीतर मग मला जायला मन नाही देणार, मला तुमची आठवण येईल. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, आता तुम्ही लोक, मी आत्ताच सांगून ठेवते, जास्त रडायचं नाही. काव्या म्हणते, नाही गं, नाही रडणार, आणि जरी रडलो तरीसुद्धा पार्थ आहेत ना तुला सांभाळायला. तेव्हा काव्य म्हणते, ताई कसं वाटते तुला? म्हणजे मनामध्ये कसं वाटतंय? धडधड होते, पोटामध्ये बटरफ्लाय उडतायत? सांग ना, काय वाटते ते सांग. तेव्हा ती आता घाबरलेली असते. ती म्हणते, कसं वाटतंय ते आम्हाला पण सांग ना, भीती वाटते तुला? तेव्हा नंदिनी म्हणते, काय सांगू? तेव्हा इकडे काव्या म्हणत असते की ताई, आज तुझं लग्न आहे आणि आजपासून तुझं आयुष्य पूर्णपणे चेंज होऊन जाणार आहे. तेव्हा इकडे शारदा म्हणत असते, काव्या, आता असं काही बोलून उगाच घाबरवू नकोस तू नंदिनीला. तेव्हा इकडे नंदिनी आता खरं तर टेन्शनमध्ये ती आलेलीच असते. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, कशाला कशाला घाबरते ती? ती तर अगं मनातून खूप जास्त खुश आहे. आपली नंदिनी ताई आहे ना, किती आनंदी आहे हे चेहऱ्यावरती जरी दाखवत नसली तरी तिच्या मनामध्ये इकडे लाडू फुटतायत, लाडू, बरोबर की नाही? तेव्हा इथे नंदिनी आता लाजायला लागते आणि हसायला सुद्धा लागते. तेव्हा शारदा म्हणते, बरं बरं, बास झालं, आता जास्त चिडवू नका माझ्या मुलीला. तेव्हा इकडे आता काव्या म्हणत असते की आता पार्थ आहेत ना, पार्थ सगळीकडे फिरायला घेऊन जाणार, शॉपिंग करणार, बरोबर की नाही? पार्थ तुझी काळजीसुद्धा घेणार. तेव्हा इकडे आरोशी म्हणते, मग जर पार्थ जिजू सगळं करणार, मग आपली ताई काय करणार आहे? तेव्हा इथे नंदिनी म्हणते की मी करेन ना त्यांच्यासाठी कॉफी, मी त्यांच्यासाठी सिलेमन कॉफी करेन, असं इकडे नंदिनी म्हणत असते. त्याचबरोबर जीवा इकडे पार्थला हवा तेवढा परफ्यूम मारत असतो आणि म्हणत असतो की आज माझ्या भावाचं लग्न आहे, आज सगळीकडे फक्त माझा भाव दरवळला पाहिजे, सगळ्यांनी त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि ते दोघेजण युग आणि जीवा गाणं म्हणत असतात की लग्न आहे भावाचं, म्हणजे जल्लोष साऱ्या गावाचं, असं ते गाणं म्हणत असतात आणि नाचत असतात. परफ्यूम हवा तेवढा इथे जीवाने मारलेला असतो. तेव्हा युग म्हणतो, हे काय, अरे एअर फ्रेशनर असल्यासारखं काय परफ्यूम मारतोयस? तेव्हा इकडे जीवा म्हणतो, सगळ्यांनी बघायला नको का माझ्या भावाकडे? तेव्हा पार्थ म्हणतो, सगळ्यांनी जरी नाही बघितलं ना तरीसुद्धा नंदिनीने बघितलं, बास झालं. तेव्हा इकडे आता जीवा म्हणत असतो, हां हां, नंदिनीने फक्त बघितलं पाहिजे का? त्यानंतरला त्यांची आई मानिनी तिथे येते. मानिनी म्हणत असते, अरे वा, झालात का तयार? छान दिसतोय माझा मुलगा. आणि ती दृष्ट नको लागायला म्हणून काळा टिक्कासुद्धा कानाच्या मागे लावते आणि म्हणते की माझा मुलगा राजबिंडा दिसतोय, खूपच छान. त्यानंतरला इकडे आता त्याची माया काढत असते, बोटं मोडत असते. तेव्हा जीवा म्हणतो, घे घे आई, आता लाड करून घे, मोठं मोड, त्याची दृष्ट काढ, पण लग्न झाल्यानंतर तुझा मुलगा काय हाती नाही लागणार आहे लाड करायला. तेव्हा इकडे आता पार्थ म्हणत असतो की असं कसं, लग्न झालं तरीसुद्धा आईचा पिच्छा मी काही सोडणार नाही आहे. तेव्हा मानिनी म्हणते, हेच करायचं नाही आहे, लग्न झाल्यानंतर आई आई करायचं नाही, बायकोला वेळ द्यायचा, तिला अटेन्शन द्यायचं. एक दुसरी मुलगी आपल्या घरामध्ये लग्न करून येणार आहे, मग तिला पण वाटतं, तिच्या आशा असते, अपेक्षा असते की आपल्या नवऱ्याने आपल्याबरोबर राहावं, बरोबर की नाही? मग तू आई आई करायचं नाही, नंदिनीला वेळ द्यायचा. अरे माझं काय, माझ्या आवडीची मुलगी मी सून म्हणून घरात आणली आहे, माझं काम झालं, आता मी रिटायर होणार, तू नंदिनीकडे लक्ष द्यायचं, कळतंय का तुला? तिला एकटं सोडायचं नाही, तिची साथ द्यायची. तेव्हा जीवा म्हणतो, आई असं कसं? अगं तू रिटायर कशी काय होणार? तुझं तर प्रमोशन झालं पाहिजे, प्रमोशन. तू आता फक्त या घरची सून नाही तर तू सासू झालेस, सासू. म्हणजे तू असं सासूसारखं वागायचं, नंदिनीला हाताखाली ठेवायचं, बस म्हणजे बस, उठ म्हणजे उठ, असं करायचं तिला, कळतंय का? तेव्हा मानिनी म्हणते, तुम्ही माझी मुलं असून मी तुमच्याबरोबर अशी नाही वागले तर मी तिच्याबरोबर अशी का वागेन? तिला मी मुलीसारखं सांभाळेन, कळतंय का तुम्हाला? तर इकडे आता रम्या खूपच जास्त छान तयार झालेली असते. छान म्हणजे प्रेक्षकांनो खूपच जास्त जरा तयार झालेली असते. लिपस्टिक वगैरे दागिने खूप जास्त घातलेले असतात आणि मेकअप तर ओव्हरच केलेला असतो. ती म्हणत असते की रम्या पार्थ देशमुख, लग्न तर माझंच पार्थ बरोबर होणार, मीच देशमुखांची सून होणार आहे. आणि तिने हे नाव आरशावरती ठळक अक्षरात लिपस्टिकने लिहिलेलं असतं आणि ती स्वप्न बघत असते की आता पार्थ बरोबर लग्न होणार, मी देशमुखांची सून होणार, आई काही ना काहीतरी करेल आणि नंदिनी आणि पार्थ या दोघांचं ठरलेलं लग्न मोडेल. तेवढ्यातच तिथे वसू येते आणि म्हणत असते, अगं रम्या, हे काय झालं आहे तुझं आणि ही कशी तयार झाली आहेस तू?
एवढी जास्त हे एवढे दागिने, अगं सगळ्या लोकांना संशय येईल ना. तेव्हा रम्या म्हणते, अगं मग काय करू मी, आज माझं आणि पार्थचं लग्न आहे ना, लग्न तर आमच्या दोघांचंच होणार आहे, मग जास्त तयार व्हायला नको का, नवरी तर मी वाटायला पाहिजे ना. तेव्हा वसू म्हणते, अगं इतकं पण काय, नंदिनीपेक्षा तू जास्त तयार झाली आहेस कळतंय का, तिच्यापेक्षा तू वरचढ दिसतेस. रम्या म्हणते, मी आहेच तिच्यापेक्षा वरचढ, त्याला मी काय करू, पण आता लग्न आहे म्हटल्यावरती इतकं तर तयार व्हायला पाहिजेच ना. तेव्हा वसू म्हणते, अगं पण इतकं काय, आणि हे काय, हे नाव कुणी लिहिलं आहे, आणि ती आता नाव पुसून टाकते. तेव्हा रम्या म्हणत असते, अगं आई असं काय करतेस, जे होणार आहे जे घडणार आहे तेच तर नाव लिहिलं आहे मी, रम्या पार देशमुख, ते पुसायची काय गरज आहे, लोकांना पण कळू दे ना की माझं आणि पारचंच लग्न होणार आहे म्हणून. तेव्हा इथे वसू म्हणत असते, अजिबात नाही, दागिने कमी कर, आणि हे काय डोक्याला इतकं लावून ठेवलेस, काढ बरं ते काढ, हे किती ओव्हर दिसतंय तुला कळतंय का. आणि ती तिची ओढणीसुद्धा बाजूला करते, दागिनेसुद्धा कमी करते, आणि तिला म्हणते थोडा मेकअप पण कमी कर, एवढं करायची गरज नाही आहे नटायची, नाहीतर आत्ताच एवढी नटलीस ना तर सगळ्यांना आपल्यावरती संशय येईल की काहीतरी आपण काळाकांडी करतोय, कळते का तुला. त्याच्यामुळे नॉर्मल राहा, कुणालाही आपल्यावरती संशय येता कामा नये, कळतंय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी आपल्या रूममध्ये तयार होत असते आणि ती खूप सुंदर दिसत असते. तेवढ्यातच तिचं लक्ष आरशामध्ये जातं. ती बघते तर तिथे पार्थ आलेला असतो. पार्थ आल्यानंतर नंदिनी खूपच लाजायला लागते. पार्थ येतो आणि तिच्याकडे बघत उभा असतो, कारण नंदिनी सुंदरच दिसत असते. तेव्हा तो तिला म्हणतो की खूप सुंदर दिसतंय, आपल्या हाताने दाखवतो, आणि त्याच्यानंतरला तिच्याच डोळ्यातलं काजळ काढतो आणि तिच्या कानाच्या मागे लावतो, जेणेकरून तिला दृष्ट लागू नये. तेव्हा इथे नंदिनी खूपच लाजत असते. तेव्हा इथे पार्थ तिच्याकडे आता बघतो आणि तिला म्हणतो की आता कुणाची दृष्टसुद्धा लागणार नाही आहे. आणि त्यानंतरला दोघे एकमेकांकडे बघण्यामध्ये पूर्णपणे हरवलेले असतात. दोघे एकमेकांना बघूनच जणू काही कॉम्प्लिमेंट करत असतात की खूप सुंदर दिसताय म्हणून. त्याच्यानंतरला इकडे नंदिनी आपल्या साडीला पिन लावत असते पदराला, आणि तो पिन खाली पडलेला असतो. तेव्हा तिचा पदर आता सटकणार, तेवढ्यातच पार तिला म्हणतो की 1 मिनिट, आणि तिथे बाजूला असणारा पिन तो उचलतो आणि स्वतः नंदिनीचा इथे पदर तो लावून देतो. तेव्हा इकडे नंदिनी खूप खुश होते. पार्थ आणि नंदिनी दोघेजण एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात असं नंदिनीला वाटत असतं, कारण का पार्थ इथे आलेला नसतो, तर ते स्वप्नच असतं. त्याचबरोबर इथे आता काव्या येते आणि तिच्या हातातून पिन काढून घेते, कारण ती डोळे मिटून त्या पिनाकडे बघत बसली असते. तेव्हा इथे काव्या येते, तिच्या हातातून पिन घेते. तेव्हा नंदिनी म्हणते, काव्या अगं तू इथे काय करतेस, आणि ते कुठे आहेत. तेव्हा काव्या म्हणते, कोण कुठे आहेत. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, नाही कुणी नाही. तेव्हा काव्या म्हणते, हां म्हणजे पार जिजू का, इथे आमच्या ताईला पार जिजू आता दिवसा ढवळ्यासुद्धा दिसायला लागलेत वाटतं, दे इकडे पिन दे, मी लावून देते. आणि ती तिला पिन लावून देते आणि म्हणते, खूप छान दिसतेस, आणि काय पार जिजू आलेले वाटते इथे स्वप्नामध्ये भेटायला. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काव्या आता बघ ना, वेळ कसा निघून जातो, आज माझं लग्न होणार आहे, आता माझ्या पदराला पिन लावून द्यायला, माझ्या केसांची चंपी करायला, माझ्याबरोबर शॉपिंगला यायला माझी काव्या माझ्याबरोबर नसणार आहे. तेव्हा काव्या म्हणते, हां मग काय झालं, मी जरी तुझ्याबरोबर नसणार आहे तरीसुद्धा पार जिजू आहेत ना, पार जिजू तुझी व्यवस्थित काळजी घेतील, तुझ्याबरोबर शॉपिंगला येतील, आणि तुला हवं तिथे फिरायलासुद्धा घेऊन जातील, मग तुला माझी आठवण पण येणार नाही. नको रडूस बरं, आणि तुला माझी आठवण आलीच तर मला फोन कर, आपण दोघीजणी जाऊया शॉपिंगला, मग तर चालेल ना. बास झालं, आता रडायचं नाही, आता मेकअप खराब होईल, लग्न आहे की नाही तुझं, आणि आपण एकमेकींपासून अजिबात वेगळे होणार नाही आहोत, कळलं तुला. तेव्हा इकडे लग्न झालं तरी आपल्या दोघींमध्ये काही बदलणार नाही आहे असं काव्या नंदिनीला म्हणत असते. तेव्हा इकडे काव्य आपल्या मनामध्ये म्हणत असते की देवाची जर इच्छा असेल तर आपण दोघीजणी कायमस्वरूपी एकाच घरामध्ये राहू. तर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी आणि पार्थचं लग्न असतं. तेव्हा पार्थ नंदिनीला भेटायला येतो आणि म्हणत असतो की हे बघा, आता आपलं लग्न होणार आहे, तेव्हा आपण काही एकमेकांपासून लपवलं नाही पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण एकमेकांना सांगितल्या पाहिजे, बरोबर की नाही. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो पार्थ तुम्ही बरोबर बोलताय, आणि म्हणूनच मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा रम्या इथे त्यांचं बोलणं चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की मलाही तुमच्याशी थोडं बोलायचंच आहे.
त्यानंतरला इथे रम्याला राग येतो की या दोघांना आता एकमेकांशी एवढं काय बोलायचं आहे. त्याच्यानंतरला मानिनी म्हणत असते की वसुताई, एकदा का आपल्या पार्थचं आणि नंदिनीचं लग्न झालं की आपण रम्याच्या लग्नाचा इथे आता विषय घेऊ आणि तिचंही लवकरात लवकर लग्न लावून देऊ. तेव्हा इथे वसू म्हणते, हो ना, मी तर त्याच दिवसाची वाट बघते की कधी एकदा रम्याचंही लग्न होते आणि ती तिच्या संसाराला लागते. तर इकडे आता दीपकला सुद्धा वसूने फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते की आज तर लग्न होणार, पण इथे पार्थचं रम्याबरोबर तर नंदिनीचं दीपक बरोबर लग्न होणार. सगळी तयारी झाली आहे ना, जसं आपण ठरवलं आहे गोष्टी अगदी तशाच घडल्या पाहिजे, असं वसू आता दीपकला म्हणत असते. तर इथे वसुंधराने दीपकला हाताशी धरून खूप मोठा प्लॅन तयार केलेला असतो नंदिनी आणि पार्थचं लग्न मोडण्यासाठी.